नांदगाव येथे सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुरा कथेत पहिल्याच दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। या ठिकाणी महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून चोरट्यांनी मोबाईल, पाकिटे, सोन्याचे दागिने असे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। या प्रकरणी 17 महिला आणि पुरुषांना अटक करण्यात आली आहे। नांदगाव शहराजवळील रिसोड बुद्रुक शिवारात श्री महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे। गुरुवारी पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा पहिलाच दिवस होता। या कार्यक्रमास राज्यभरातून आणि देशातून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे। या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेत पहिल्याच दिवशी मोबाईल, पाकिटे, महिलांच्या गळ्यातील दागिने असे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। भाविकांच्या सतर्कतेमुळे काही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या टोळीकडून पोलिसांनी चोरीचे काही दागिने हस्तगत केले। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। शेख रफिक शेख करंदर राहणार मालेगाव, कलीम साजिद शाह राह मालेगाव यांसह वर्धा जिल्ह्यातील 15 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी करत आहेत। या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी शिवभक्तांकडून करण्यात येते। जनजागर मराठीसाठी महेश पेवाल, नांदगाव।